टेलिस्कोप कोणी इन्व्हेंट केलाय? हा, टेलिस्कोप कुणी इन्व्हेंट केलाय बरं का. याची खूप छान स्टोरी आहे बरं का. साधारणपणे 1609 किंवा 1608चा कालखंड, इसवी सणाच्या, म्हणजे नेमकंच समजा 17वं शतक सुरू झालं होतं. त्या कालखंडामध्ये बघा खूप वेगवेगळे शोध लागत होते. खूप वेगवेगळे शोध लागत होते. आणि त्याच्यामध्ये डच लोक जी होते, हॉलंड मधली लोक, हॉलंड नावाचा देश आहे, त्या हॉलंड नावाच्या देशामधल्या डच लोकांनी ना असं यंत्र बनवलं, असं एक दुर्बीण बनवली की ज्याच्यावरनं खूप लांब अंतरावरच्या जर वस्तू आपण बघितल्या तर त्या मोठ्या होऊन दिसतात. आता ही गोष्ट सगळ्या जगभरामध्ये पसरत चालली की अरे डच लोकांनी काहीतरी असं बनवलंय बरं का, की त्याच्यातनं आपल्याला खूप लांब वरती बघितलं ना की मोठं दिसतं. म्हणजे शत्रूच्या लांब वरनं येणाऱ्या, समुद्रावरनं येणाऱ्या ज्या नाव असतात, जहाज असतात, बोट्स असतात, त्या आपल्याला पटकन दिसतात त्याने. आता ही जी खबर आहे किंवा ही जी बातमी आहे, ही जी गोष्ट आहे, ही इटलीमध्ये पोहोचली. आता ती त्यांनी बनवलं होतं का नाही किंवा त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण त्या लोकांना हे माहित होतं आणि ती लोक जगभरामध्ये याचा प्रचार करत होती असं सांगितलं जायचं. ही बातमी पोहोचली इटलीमध्ये 1608च्या आसपास. 1608 1609च्या कालखंडामध्ये इटली नावाचा जो देश आहे, त्याच्या पिसा नावाच्या शहरामध्ये एक विद्यापीठ आहे, खूप मोठं, पिसा युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं त्या काळामधलं सुद्धा. आणि तिथे गॅलिलिओ नावाचा एक प्रोफेसर मुलांना शिकवत होता. वेगवेगळ्या प्रकारचे शोध, संशोधन, नियम मांडणं, अशा सगळ्या गोष्टी, प्रयोग, असं सगळं तो करायचा. त्याला ही गोष्ट कळाली की अरे डच लोक जी आहेत त्यांनी असं उपकरण बनवलंय, असं यंत्र बनवलंय की त्याच्यावरनं शत्रूच्या येणाऱ्या ज्या जहाजी असतात, नावं असतात, त्या आपल्याला मोठ्या होऊन दिसतात. असं जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याने त्याच्याबद्दल अचूक माहिती जमा केली, कसं करता येईल, काय करता येईल, याच्यावरती तो झटत राहिला. आणि असं म्हणतात की ज्या दिवशी त्याला हे कळालं की दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ती डच मधली, हॉलंड मधली लोक ते उपकरण घेऊन येणार आहेत आणि आपल्या राजाला दाखवणार आहेत. मग आपला राजा त्यांच्याकडनं ते इन्स्ट्रुमेंट घेईल, बनवेल, वगैरे वगैरे. असं मग आपणच का नाही बनवायचं. असं म्हणतात की ज्या दिवशी त्याला कळालं की उद्या ही लोक आपल्या राजाला हे यंत्र दाखवायला आणणार आहेत, त्या दिवशी एका रात्रीमधनं त्या गॅलिलिओ नावाच्या व्यक्तीनं अगदी तशाच पद्धतीचं यंत्र बनवलं. ती एक दुर्बीण होती आणि तिचा वापर त्या कारणांसाठी केला जायचा. पण हा जो गॅलिलिओ होता ना, हा थोडासा वेगळा होता. त्याचं खूप वेगळं, खूप वैशिष्ट्यपूर्ण असं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं इतिहासाच्या, विज्ञानाच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, जी वेगवेगळ्या लोकांनी संग्रही करून ठेवलेली आहे, लेखन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो गॅलिलिओ आहे, यानं जे यंत्र बनवलं, ते यंत्र त्यानं शत्रूच्या नावं किंवा जहाजी किंवा बोटी पाहण्यासाठी न वापरता त्यानं ते यंत्र किंवा ती जी दुर्बीण आहे ती आकाशाकडे वळवली. आणि त्याच्या या कृतीमुळं अख्खा खगोलशास्त्राचा इतिहास बदलला, असं याच्याबद्दल म्हटलं गेलंय. आपल्या मराठीमधले प्रसिद्ध लेखक आहेत अच्युत गोडबोले नावाचे. त्यांनी किमयागार नावाचं पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये विज्ञानाचा इतिहास लिहिलाय आणि त्याच्यामध्ये ही स्टोरी खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितली की गॅलिलिओने ती जी दुर्बीण आहे ती आकाशाकडे वळवली आणि या गोष्टीमुळे, या घटनेमुळे खगोलशास्त्राचा अख्खा इतिहास बदलला. त्याच्यामुळे टेलिस्कोपच्या संशोधनाचं क्रेडिट हे आपण गॅलिलिओला द्या. गॅलिलिओने त्या दुर्बिणीमधनं आपला चंद्र बघितला. चंद्रावरती असणारे डोंगर, दऱ्या, खडक याचं निरीक्षण त्याने केलं. आणि त्याचबरोबर त्याने गुरु या ग्रहाचे 4 उपग्रह जे आहेत ते शोधलेत किंवा ते बघितलेत त्याच्या या टेलिस्कोप मधनं पहिल्यांदा. कुठल्या तरी ग्रहाचा उपग्रह प्रत्यक्ष टेलिस्कोप मधनं बघणारा पहिला गॅलिलिओ. आणि त्यानं त्याच्यावरनं सांगितलं की
आपली पृथ्वी, ज्या पृथ्वीला लोक खूप विशेष असं समजतात आणि लोक म्हणतात, काही ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रभागी आहे आणि सगळे ग्रह, उपग्रह, सगळी तारी हे सगळे पृथ्वीभोवती फिरतात. फक्त पृथ्वीभोवतीच फिरतात असं अजिबात नाहीये. कारण मी गुरु बघितलाय आणि त्याच्या भोवती पण 4 उपग्रह फिरतात. म्हणून या विश्वामध्ये पृथ्वीला काही विशिष्ट स्थान नाहीये. पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रभागी अजिबात नाहीये. अशा पद्धतीचा सिद्धांत हा खर तर निकोलस कोपर्निकस नावाच्या एका माणसाने वापरला होता, त्याने सांगितला होता. आणि तो जे म्हणतोय ना तेच बरोबर आहे असं गॅलिलिओने मांडलं, सांगितलं. याच्यासाठी गॅलिलिओला शिक्षा पण झाली बरं का. त्याला कोर्टामध्ये उभं केलं, त्याच्यावरती खटला चालवला गेला. आणि तू जे सांगतोय की पृथ्वी विश्वाच्या केंद्रभागी नाहीये किंवा सगळे ग्रह तारे या आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरत नाहीत, हे खोटं आहे, हे तू कबूल कर. कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं लिहिलंय की पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रभागी आहे आणि सगळे ग्रह तारे आपल्या पृथ्वीच्या भोवतीच फिरतात, असं तू मान्य कर, असं त्याला कोर्टामध्ये सांगितलं गेलं. आता त्याला ते कोर्टामध्ये मान्य केलं त्याने, पण कोर्टाच्या बाहेर येऊन पुन्हा त्याने परत तेच सांगितलं की जे कोपर्निकस म्हणतोय तेच बरोबर आहे. मी गुरु बघितलाय, त्याला 4 उपग्रह आहे, त्याच्यामुळे पृथ्वीला काही विशिष्ट स्थान असं या विश्वामध्ये नाही. अशा पद्धतीचा हा गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ, ज्यानं आपल्याला अजून खूप गोष्टी सांगितल्या. विज्ञानामध्ये प्रयोग, त्या प्रयोगाला महत्व आहे. तुम्हाला प्रयोगाने कुठलीही गोष्ट सिद्ध करता येते आणि त्या प्रयोगामुळे मिळणारा जो पुरावा आहे तेवढ्याच गोष्टींवरती विश्वास ठेवावा. इतर गोष्टी ज्या तुम्हाला इतर लोक सांगतायत त्या तुम्ही पडताळून बघाव्यात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणी काहीतरी सांगताय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा असं अजिबात नाही. या गोष्टी प्रकर्षाने या गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञांनी म्हटल्या. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलं की दुर्बिणीचा शोध किंवा टेलिस्कोपचा शोध, तर आपण गॅलिलिओला त्याचं क्रेडिट दिलं.